सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की ऑपरेशन लोटस हे पुन्हा एकदा राबवण्यात आलेलं आहे। जयकुमार गोरेजी आपल्यासोबत आहेत, पालकमंत्री, आणि मित्र पक्षाला जोरदार धक्का हा भाजपकडनं दिल्याने जोरदार चर्चा ही देखील रंगू लागलेली आहे। दादा, काय सांगाल, काय असं झालं की सोलापुरात मित्र पक्षालाच दोस्तीत कुस्ती करावी लागली? नाही, दोस्ती आमची अशीच आहे, कुस्ती करायची आवश्यकता भासलेली नाही। परंतु ज्या 3 माजी आमदारांनी प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहात येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना प्रवेश देणं, शेवटी ते त्या भागातले वजनदार नेते आहेत। आदरणीय राजन पाटील मोहोळ तालुक्यामध्ये एक वजनदार नेतृत्व आहे आणि त्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांची खूप चांगली ताकद आहे। त्यासोबत बबनदादा शिंदेंची प्रचंड मोठी ताकद आज माढा मतदारसंघामध्ये त्याच्यासोबत जिल्ह्यामध्ये आहे। आणि यशवंत माने जे असतील, अशा मजबूत नेतृत्वाने जेव्हा भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या नेतृत्वाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला। आणि या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की देशामध्ये आदरणीय मोदीजी आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप ताकदीनं विकासाची कामं होत आहेत आणि ज्या ज्या मतदारसंघाच्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी सोडवायच्या असतील, लोकांचं काम विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, अशी त्यांची भावना झाल्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पक्षामध्ये या सगळ्या नेतृत्वाचा प्रवेश झालेला आपण सगळेजण पाहतोय। वजनदार नेते आपण सोबत घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले, अर्थातच स्वबळाचे नारे देखील झाले। मात्र हे स्वबळाचे नारे असतानाच कुठेतरी आपले जुने सहकारी आहेत त्यांची नाराजी देखील होती। त्यांची मनधरणी आपण नेमकी कशी केलेली आहे? नाही, एक विषय समजून घ्या की भारतीय जनता पक्ष वाढवत असताना अनेक लोकांनी त्याग केलेला आहे, अनेक वर्षाचं कष्ट आहे, मेहनत आहे। काही लोकांनी नवीन जी लोक येत आहेत त्यांच्यासोबतच संघर्ष केलेला आहे, तेव्हा काही लोकांच्या भावना दुखावणं, काही लोकांना वाईट वाटणं साहजिक आहे। परंतु नेतृत्वाने सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी पक्षाचा विस्तार करत असताना काही कडू गोड गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जायचं असतं, तेव्हा खात्रीनं मी सांगतो की जुन्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन नव्या आलेल्या लोकांचा सन्मान करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर, सोलापूरच्या महापालिकेवर आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकताना आपल्याला दिसेल। त्यामुळे जुना नवा हा वाद न ठेवता सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षात पुढे जाऊ। सचिनजी देखील आपल्यासोबत आहे। सचिनजी, काय सांगाल, सोलापुरात ताकद वाढलेली आहे, स्वबळाचा नारा हा देखील झालेला आहे, संपूर्णतः भाजपमय वातावरण होईल? आत्ता जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आपण पूर्वीची आमची ताकद आणि माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आता हे नवीन समीकरणाचे जुळवत आहोत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे निवडणुका असतील, DCC बँक असेल, ह्या सगळ्या संस्थांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवेल अशी खात्री आहे। यशवंत माने हे देखील आपल्यासोबत आहेत। माने साहेब, खरं तर आपल्या पक्षप्रवेशावरनं अनेक चर्चा या रंगलेल्या होत्या। भाजपच्या जुन्या जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांचा विरोध प्रामुख्याने पाहायला मिळालेला होता। काय सांगाल, कुठेतरी आता मनधरणी झालेली आहे? मी आपल्याला सांगतो, तुम्ही जे प्रश्न विचारताय तो मोहोळमधला नाही आहे, तो उत्तर आणि दक्षिण सोलापूर माजी आमदार दिलीप माने यांच्या संदर्भातील आहे। मोहोळ तालुक्यामध्ये किंवा मोहोळ मतदारसंघामध्ये प्रवेश करत असताना राजनजी पाटील मालक, मी या सर्वांच्या प्रवेशाला मोहोळ मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी 30-35 वर्षापासून काम केले ते सर्वजण आज या ठिकाणी स्वागताला आणि प्रवेशाला उपस्थित होते। आमच्या प्रवेशामध्ये पालकमंत्री साहेब सचिनदादा यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे आणि सर्व मतदारसंघांनी त्या दोघांना साथ दिली आणि आम्हाला स्वीकारून प्रवेश दिला आहे। त्याच्यामुळे तो विषय आमच्या मतदारसंघातील येत नाही। सर्व काही अलबेल आहे, आता 100% सर्व काही अलबेल आहे। जुन्या आणि नव्याचा संयम इतक्या चांगल्या पद्धतीने होईल की तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येईल। एकच फक्त प्रश्न गोरे साहेबांना विचारतो। गोरे साहेब, यानंतर ज्यावेळी दादांची समोरासमोर भेट होईल त्यावेळी नेमकं उत्तर काय असणार आहे सोलापूरच्या या एकूणच घडामोडींबाबत? नाही, मी पहिलाच सांगितलं की आम्ही महायुती म्हणून सोबत काम करतो। जेव्हा कधी दादांची आमची भेट होईल तेव्हा सन्मानानंच होईल, त्याच्यात कुठली अडचण याचं काही कारण नाही। मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात जे निवडणूक लढवली ती लोक दादांच्या पक्षामध्ये आता काम करत आहेत। त्यामुळं शेवटी प्रत्येकाला दादांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, तसंच भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्ष वाढवायचा अधिकार आहे। आणि कुणी कुठल्या विचारात काम करावं हा ज्या त्या नेतृत्वाचा विषय आहे।
त्यामुळे त्या नेतृत्वानं भारतीय जनता पक्षासोबत काम करायची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना सोबत घेणं आणि त्यांच्यासोबत काम करणं. खास करून मी बघितलं आमच्या इथं नंदू मोरे माझ्याच मतदारसंघातले आहे, बाळासाहेब सावंत आहे, हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत आणि त्या दोन्ही तालुकाध्यक्षांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश केला खरा. मग महायुतीचं काय? राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलात, मग सांगली असेल, सातारा असेल, नाशिक असेल, रायगड असेल, तिथे तर जोरदार महायुतीतच झुंपलेली आम्हाला पाहायला मिळते. मग युतीचं काय? हा आमच्या विकास कामांचा विजय आहे, महायुतीनं केलेल्या कामाचा विजय आहे. लोक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायला इच्छुक नाही आहेत, लोक काँग्रेसमध्ये जायला इच्छुक नाही आहेत, लोक उभाटामध्ये जायला इच्छुक नाही आहेत, ती आमच्या तिन्ही पक्षामध्ये येण्याला इच्छुक आहेत. हा आमच्या धोरणाचा विजय आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण ह्याला पॉझिटिव्ह घेतो. शेवटी निवडणुकानंतर आम्ही सगळेजण एकत्र येऊनच काम करणार आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही महायुती म्हणून काम करणार आहे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते जयकुमार गोरेजी यांनी आजच्या पक्षप्रवेशावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. जर्नलिस्ट अनिल पवार, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.